नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। भक्त्या माम विजानाति यावान्यश्चास्मि तत्वतः। ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम। तेची झाली या भोगतयाचा न घडे हा भाव जयांचा। तिही बोले केवे बोलाचा उच्चार कीजे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। क्रममुक्तीने परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला जो साधक आहे त्या साधकाची असणारी स्वरूपस्थिती परमात्मा या श्लोकातून प्रतिपादन करत आहेत। आपण काल परवा विचार करत आहोत की अधिकाराचे 2 प्रकार आहे। एक उत्तम अधिकारी आहे आणि त्यापेक्षा मध्यम किंवा कनिष्ठ अधिकारी आहे। श्रीगुरूंच्या मुखारविंदातून श्रवण केल्याबरोबर ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, किंवा साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईची मोराला अनुभव, असा ज्याचा अधिकार आहे त्याला उत्तम अधिकारी असं म्हणतात। पण श्रीगुरूंचं श्रवण केल्याबरोबरही ज्याला ब्रह्मज्ञान संपादन करता येत नाही किंवा होत नाही असा असणारा अधिकारी क्रमाक्रमाने आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेतो, त्याला शास्त्रामध्ये क्रममुक्ती असं म्हणतात। मुक्तीचे 2 प्रकार आहे, एक सद्य मुक्ती, दुसरी क्रममुक्ती। 3ऱ्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे। ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला एखादं फल परिपक्व असेल तर त्या फळाला 2 जण पाहतात, पक्षीही पाहतो आणि मनुष्यही पाहतो। दोघंही फळ प्राप्ती करण्याकरता प्रयत्न करतात, पण पक्षाला लवकर फळ प्राप्त होतं, मनुष्याला मात्र तेवढ्या लवकर फळ प्राप्त होत नाही। देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवे तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, तया मार्गाची निबळे निश्चित ठाकी। ज्ञानोबा म्हणतात निश्चित त्याला फळ मिळणार आहे, त्याला एका मार्गाच्या बळाने जावं लागणार आहे, पण ते घाईनं चालणार नाही, हळूहळू क्रमाक्रमाने जावं लागेल। अगोदर त्याला त्या झाडावर चढता येतं की नाही हे पहिल्यांदा बघावं लागेल। तो खोडावर चढला की फांदीवर जावं लागेल, फांदीवरून लहान फांदीवर जावं लागेल, त्यातही पुन्हा त्या फांदीनं आपलं वजन पेललं पाहिजे, नाहीतर जितक्या हळूहळू तो गेला त्यापेक्षा कैक वेगाने तो खाली येऊ शकतो, म्हणून तेही लक्षात आलं पाहिजे। आणि आपल्या फळ टप्प्यात आलं की दुसरं कोणीतरी त्याला दगड मारण्याच्या अगोदर ते तोडलं पाहिजे। तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एक वेळे, तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी, त्याला फल प्राप्त होईल। पण जसं फल पक्षाला वेगाने प्राप्त झालं तितक्या वेगाने त्या मनुष्याला प्राप्त होणार नाही, तसाच प्रकार आहे। उत्तम अधिकाऱ्याला जेवढ्या लवकर फल प्राप्त होईल, म्हणून तो तुकोबाराय म्हणतात की नाही, काही महापुरुषांनी ते लवकरात लवकर फल प्राप्त करून घेतलं, आम्ही देवाशक्तीहीने बाकू तेने करुणा, आमच्याकडं तेवढं मात्र बळ नाही, त्यामुळे आम्ही तुमची प्रार्थना करू। भाव असा आहे की क्रममुक्तीचाही प्रकार शास्त्रामध्ये आलेला आहे आणि सद्यमुक्तीचाही प्रकार शास्त्रामध्ये आलेला आहे। प्रस्तुत असणारा हा क्रममुक्तीचा विषय प्रारंभ झालेला आहे आणि त्याची सांगता या 55 क्रमांकाच्या श्लोकामध्ये होते आहे। जो क्रमाक्रमाने ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, आता त्या ब्रह्मस्वरूपामध्ये अज्ञान नाही, अज्ञानाला घालवणारं आत्मज्ञान म्हणजेच वृत्तीज्ञानसुद्धा नाही। ज्या परब्रह्माच्या ठिकाणी द्वैत नावाचं जगत नाही किंवा अभाव रूपाने असणारं शून्यसुद्धा नाही, जे कोणत्याही प्रमाणाचा इंद्रियांचा विषय होत नाही, अशा परब्रह्माच्या स्वरूपस्थितीला सहज स्थितीही म्हणतात आणि ज्ञानोबाराय त्या सहज स्थितीला भक्ती असं नाव देतात। ही भक्ती ज्याला प्राप्त झाली म्हणजेच काय, स्वरूपस्थितीच प्राप्त झाली। शब्दामध्ये फक्त उच्चार वेगळा आहे, त्याचा अर्थ मात्र एकच आहे। स्वरूपस्थिती म्हणा, भक्ती असं म्हणा, ज्यालाही प्राप्त झाली तो त्या स्वरूपस्थितीच्या द्वारेच
जितका मी व्यापक आहे, विभू आहे, तसंही मला जाणतो. मी सच्चिदानंद घन आहे, अखंड अद्वय आनंद स्वरूप आहे, असंही मला जाणतो. आणि यथार्थपणाने मला जाणल्यानंतर भाव असा आहे की आत्मज्ञान झाल्याबरोबरच तो जीवनमुक्त होतो. ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. देहाचा आणि त्याचा संबंध राहत नाही, पण प्रारब्ध आहे म्हणून देह जिवंत राहतो. जर ज्ञान झाल्याबरोबर कल्पना करा, एखादा अधिकारी आहे, श्रीगुरूंनी त्याला महावाक्याचा उपदेश केला. तो उपदेश त्याने कानाने ऐकला आणि अनादी कालापासून जो स्वतःला देह समजत होता, तो आता म्हणतो नाही, मी देह होऊ शकत नाही, मी परब्रह्म आहे. त्याला ब्रह्मज्ञान झालं. ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर त्याला काही मरण येत नाही किंवा त्याचा देह पडत नाही. आणि जर पडला आणि ही बातमी जर लोकांमध्ये पसरली, उद्यापासून पाठाला गर्दीच नाही. का? लोक म्हणले चुकून आपल्याला जर ब्रह्मज्ञान झालं आणि देह पडला तर मग काय करायचं? म्हणून ब्रह्मज्ञान झाल्याबरोबर देह पडत नाही, काही काळापर्यंत देह राहतो. त्याला प्रारब्ध शेष असं म्हणतात. ब्रह्मज्ञान झालेलं आहे पण देह काही काळापर्यंत राहिला तो जिवंत राहतो, पण बंधनापासून मुक्त होतो. त्या व्यक्तिमत्वाला जीवनमुक्त महात्मा असं म्हणतात. जिवंत असताना जो मुक्त आहे आणि जेव्हा देह पडला तेव्हा तो विदेह मुक्तीला प्राप्त होतो, असा प्रकार आहे. म्हणून ततो माम तत्वतो ज्ञात्वा, त्याने मला यथार्थपणाने जाणलेलं आहे. पण विशते तदनंतरम. तदनंतरम म्हणजे देहपात झाला की त्यानंतर लगेच तो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. ज्ञानोबा म्हणतात, याकरता ज्ञानभक्ती करावी लागते. या ज्ञानभक्तीने तो भक्त माझ्याशी एकरूप झाला तर त्याच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा फरक राहतच नाही. या ज्ञानभक्ती सहज भक्त एकवटाला मज. तो मीच केवळ हे तुझं श्रुतही आहे. हे तो ऐकलेलं आहे. तू कुठं ऐकलं म्हणे? 7व्या अध्यायामध्ये ऐकलं आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम. एरवी ज्ञानी या जो म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय की जे न बोलो नाही बोलू. शब्दामध्ये याचा विचार करता येत नाही, पण काय करावं? प्रेमाचा वेग जर फार जास्त प्रमाणामध्ये झाला तर तिथे संवाद घडतच असतो, शब्द बाहेर पडतच असतात. ज्ञानी पुरुष किंवा ज्ञानी भक्त हा माझा आत्मा आहे. या स्वरूपस्थितीला आम्ही परमभक्ती म्हणतो, म्हणजे पराभक्ती आहे. शैव शास्त्रामध्ये याला शक्ती असं म्हणतात. एकच अर्थ आहे त्याचा. किंवा ज्ञानी पुरुष वेदांत शास्त्रामध्ये याला स्वसंवेद्य तत्व किंवा स्वसंविती असं म्हणतात. आणि ही मिळती कोणाला भक्ती? जो क्रमाक्रमाने या स्वरूपाला प्राप्त झाला. आता तो स्वरूपाला जरी प्राप्त झाला, तिथं विवेक नाही, वैराग्य नाही, बंध नाही, तत्सापेक्ष मोक्षसुद्धा नाही. तिथे कोणत्या प्रकारची वृत्ती नाही किंवा वृत्तीच्या सापेक्ष निर्वृत्तिक स्थितीसुद्धा नाही. अशा स्वरूपाला तो प्राप्त झाला, त्याच्या जीवनातलं सगळं द्वैत नष्ट होतं. अनेकत्वाचा पूर्ण बाद होऊन जातो. एकत्व शिल्लक राहतं बरं का, पण ते अनेकत्वाच्या सापेक्ष आलेलं एकत्वा वाचून एकत्व आहे. म्हणजे एकपणा आहे, पण त्या एकपणाच्या पुढे कोणाचा दोनपणा नाही. नाहीतर दोन असेल तर मग एकाला किंमत आहे. दोन निघून गेलं तर एक कोणाला म्हणायचं? अशा एकपणा वाचून जो एक आहे त्याला केवळ स्वरूप असं म्हणतात. ज्ञानोबाने उदाहरण दिलं होतं, चैल या स्वप्न नाशे आपले ऐक्यचे दिशे, ते दुजे नवीन जैसे भोगी जे का. चैल या म्हणजे जाग झाल्यानंतर, बहुतेक आपण सगळे जागेच आहो आता. चैल या स्वप्न नाशे, जाग झाल्यानंतर स्वप्न नष्ट होतं. दिसतं काय? आपले ऐक्यचे दिशे. ऐक्य म्हणजे एकरूपपणा. आपलं एकपणाचा आपल्या अनुभवाला येतो, पण तो आपला एकपणा दुसऱ्या व्यक्ती वाचून, दुजेपणा वाचून, द्वैता वाचून कोण भोगता आहे? आपला एकपणा आपणच भोगतो आहे. जाग झाल्यानंतर स्वप्न नष्ट झालं. स्वप्नामध्ये अनेकत्व होतं, अनेकत्व गेलं, आपलं एकत्व राहिलं. पण ते एकत्वसुद्धा थोडंसं भाव असा त्याचा, जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते ना, आणि झोपेमध्ये खंड पडला किंवा संस्कार निर्माण झाले, ते स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये अनेक पदार्थ दिसतात,
स्वप्न हे अल्पकाळात अल्पदेशामध्ये अनुभवाला येतं, त्यामुळे मिथ्याच आहे. मिथ्या जरी असलं पण दिसतं ना. पदार्थ दिसण्यावरून सत्य आणि मिथ्या ठरत नसतो बरं, विचाराने ठरत असतो. मृगजळसुद्धा दिसतंच की नाही, पण विचार केला तर मृगजळाचा परिणाम जमिनीवर होत नाही आणि शेतीवरही होत नाही. मृगजळाची कातळी ती दिठी दुरुनी निहाळी, वाचुनी तेने पाणी साळी किडी लाविशी काही. साळी किडीच का घेतला असेल बरं? कारण या पिकाला जास्त पाणी लागतं. साळीलाही पाणी जास्त, साळी म्हणजे तांदूळ, तांदळालाही पाणी जास्तच लागतं. ज्या पदार्थाला उगवण्याकरता जास्त पाणी लागतं त्याला शिजण्याकरताही तेवढंच पाणी लागतं. प्रकारच नियम असा आहे, जे पीक जमिनीतून येण्याकरता जितका कालावधी लागतो तितकाच कालावधी त्याला शिजण्याकरता सुद्धा लागतो. प्रकार सगळीकडे असा आहे. जर मुगाची डाळ 2.5-3 महिन्यामध्ये येते, शिजायला वेळ कमी लागतो. तुरीच्या डाळीला वेळ जास्त लागतो, पण आता आपल्याला घाई आहे त्यामुळे आपण कुकरमध्ये टाकतो, तो भाग सोडून द्या. पण नियमच असा आहे आरोग्यशास्त्राचा, ज्या पिकाला येण्याकरता जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ त्याला शिजण्याकरता दिला पाहिजे. त्यातले सगळे असणारे आरोग्यदायी घटक तेव्हा ते मिळत असतात. असो, आपला काही आरोग्यशास्त्राचा पाठ नाही आहे, लागतो की नाही. पण स्वप्नामध्ये पदार्थ अनेक दिसतात, दिसण्यावर खरं खोटं अवलंबून नाही. मृगजळसुद्धा आपल्याला दिसतं, त्यावर सत्य आणि मिथ्या ठरत नाही, विचारावर ते ठरत असतं. स्वप्न मिथ्याच आहे की नाही. स्वप्नातून जागा झाला की त्याला काही काळापर्यंत मी जागा असं कळतं, पण दिवसभर तो व्यवहारात मग्न झाला ना तर मीपणाचाही त्याला विसर पडतो की नाही. स्वप्नामध्ये अनेकत्व आहे, जाग झाल्यावर एकत्व आहे, आणि दिवसभर व्यवहार करू लागला की एकपणाचा सुद्धा विसर आहे. एकपणाचा विसर पडला तेव्हा व्यक्ती आहे की नाही? व्यक्ती आहे. आहेपणाची जाणीव आहे का? नाही. तसंच ब्रह्म आहे. जिथं द्वैत नाही, अनेकत्व नाही, तत्सापेक्ष एकत्व नाही, पण जाणीवेचा सुद्धा भाव नाही, अशी जी काही स्वरूपस्थिती आहे, दृष्टांताने त्याचं स्पष्टीकरण करता येत नाही. हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे, हे शब्दातून कितीही विस्तार जरी केला तर हे मात्र काही प्रगट होत नाही, पण हे अनुभवण्यासारखं आहे. त्याला आपलं सगळं युक्ती कोणती घ्यायची आहे? स्वप्नाची. अनेकत्व आहे. सकाळी आपल्याला स्मरण राहतं ना, मी आहे, पण दिवसभरामध्ये मी आहे याचा विसर पडून जातो. म्हणजे जाणीवेचा पण विसर पडलेला आहे, पण आपलं अस्तित्व आपण मात्र नाकारू शकत नाही. तसं ज्या तुकोबारांचं एक प्रमाण फार गोड आहे बघ. तो का म्हणे, नये जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा. आणि ते आपलं ऐक्य स्वरूप दुजेपणा वाचून आपणच आपलं भोगत असतो. यावर शंका घेतली काही लोकांनी. 42 क्रमांकाची होई ज्ञानोबाने त्याचं उत्तर उपहासाने देतात. बरं, आता थोडं बारकाईनं ऐका. स्वप्नातलं अनेकत्व नाही, आपलं एकत्व शिल्लक राहिलं. ते एकत्व आपण दुजेपणा वाचून भोगतो आहे, हा आपला अनुभव आहे. मग काहींचं म्हणणं आहे असं नाही म्हणे, जर भोग घ्यायचा असेल तर त्याला त्रिपुटीच लागते. भोग घेणारा भोगता, ज्याचा भोग घ्यायचा ते भोग्य विषय, आणि भोगण्याची क्रिया त्याला म्हणतात भोग. याचा अर्थ भोगता, भोग्य आणि भोग त्रिपुटी आली की नाही. सगळ्या व्यवहारामध्ये त्रिपुटी लागते, आणि त्रिपुटीचं कारण द्वैत आहे. आणि तुम्ही तर अद्वैत प्रतिपादन करता, भोगाकरता द्वैत लागतं. तुम्ही द्वैत सांगत नाही, सांगतात अद्वैत. अद्वैतामध्ये भोग घडत नाही, आणि तुम्ही काय म्हणता, ते दुजे नवीन जैसे भोगी जे का. कसं काय शक्य आहे? एकपणामध्ये भोग होत नसतो, भोगाकरता द्वैत लागतं, आणि द्वैत तर तुम्हाला मान्य नाही, भोग होईलच कसा, अशी काही जण शंका घेतात. त्यावर ज्ञानोबा उपहासाने उत्तर देतात. विषय एवढा गोड आहे हा. एवढा जर विषय आपल्याला कळाला किंवा आपण कळून घेण्याचा प्रयत्न केला, जर हा विषय आपल्या बुद्धीवर आरूढ झाला तर जीवनातले बरेच असणारे शंका समाधान तर होईलच, पण आपल्याला समाधानाचे बरेच उत्तर या सगळ्या विवेचनामधून मिळत जातील, की ज्या आपल्या जीवनातल्या उणीव आहे पण त्या आपल्याला लक्षातच येत नाही. ते सगळं अगदी निसंशय होईल, पण या समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जेवढं यथामती यथाशक्ती अवसान असेल
थोडं सांगण्याचाही प्रयत्न मी गुरुजनांच्या ज्ञानोबांच्या कृपेनेच करणार आहे. पण यदा कदाचित नाही समजलं तर ज्ञानोबांना प्रार्थना करायची की माऊली तुम्हीच आम्हाला आमच्या अंतकरणात बसून जागवा, म्हणजे यातले काही भाव आपल्याला प्रकट होईल. शंका घेतात भोगा करता द्वैत लागतं, ज्ञानोबा अद्वैत सांगून भोग सांगतात, कसं काय होईल? तर त्याचं उत्तर देतात 42 क्रमांकाची ओवी आहे. तेची झाली या भोगतयाचा, न घडे हा भाव जयाचा, तेही बोले केवी बोलाचा उच्चार केजे. ज्ञानोबा म्हणतात, काही पूर्वपक्षी असं म्हणतात तेची झाली या म्हणजेच काय, हा साधक परब्रह्म स्वरूप झालेला आहे. आता हा वेगळेपणाने शिल्लक राहिला नाही. म्हणजे काय झालं, द्वैत नाही ना, दुजेपणा नाही, वेगळेपणा नाही, हा तत्स्वरूप झालेला आहे. म्हणजे एक रूप झाला. एक रूपात भोग नसतो, एक रूपात म्हणून एक रुपयात नाही, थोडं बारीक आहे का. तेच झाली या, तो परब्रह्म स्वरूप झाला असता भोग तयाचा. कारण भोग घडायचा असेल, बघा बरं शब्द कसा आहे, भोग, भोग शब्द मध्यंतरी आहे. भोगाच्या मागे भोगता असतो, भोगाच्या पुढे भोग्य विषय असतो. आणि इथे काय झालं आहे, भोगता भोग्य परब्रह्म स्वरूपाशी एक झालेला आहे. भोग घडेल कसा, तेची झाली या भोग तयाचा न घडे, म्हणून त्यांचा भोग होणारच नाही. म्हणजे काय, थोडक्यामध्ये परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा आनंदाचा भोग घेणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे. कारण इथं काही सुखदुःखाचा आपण घेतो तसा भोग नाही आहे. इथे आनंदाचं आस्वादन करणं, आनंद रूपाला प्राप्त होणं हाच भोग आहे की नाही. हा घडेलच कसा, न घडे हा भाव जयाचा. अशा प्रकारची ज्यांची अपेक्षा आहे, म्हणजे काय, भाव शब्दाचा अर्थ होतो मनातली अपेक्षा आहे. हा भाव जयाचा असं जर एखाद्याचा मनातला अभिप्राय असेल तर ज्ञानोबा म्हणतात त्यांनी एक विचार करावा, तीही बोले केवी बोलाचा उच्चार कीजे. उदाहरण दिलं आहे, बोल, बोल म्हणजे काय, शब्द. बारकाई नाही का बरं. आता उदाहरण कळालं तर हे अभिप्राय कळेल. आपल्यासमोर काय आहे, शब्द. चांगला आहे का, शब्द, या शब्दाचा शब्दाने शब्द असा उच्चार शब्दाद्वारे केला जातो. सगळीकडे काय आलं, शब्दच आला की नाही. मग शब्द एक रूप असताना सुद्धा शब्द या शब्दाचा शब्दाच्याद्वारे शब्द असा शब्दानेच उच्चार केला की नाही. सगळीकडे जर शब्द एकच असेल तर त्या एक रूपामध्ये सुद्धा बोलण्याचा व्यवहार झाला की नाही, झालाच की नाही बोलण्याचा व्यवहार. मग जर शब्द या शब्दाचा, बघा बोले केवी बोलाचा उच्चार केजे. बोलाचा म्हणजे शब्दाचा, शब्दाचा उच्चार करायचा आहे. कोणाच्याद्वारे केला, शब्दाच्याद्वारे. कसा केला, शब्द, शब्दाचा शब्दाद्वारे शब्द असा उच्चार केला की नाही, याचा त्यांनी विचार करावा. त्यांना उत्तर देतात ज्ञानोबा, काय बारका वसेला. आता खरं सांगा, हे कळायला सुद्धा आपलं वय गेलं आहे. आणि ज्ञानोबा आहे 16व्या वर्षात सांगतात, काय फाट बुद्धिमत्ता असेल. उदाहरणच काय दिलं आहे, कोणीच काही खंडन करू शकत नाही. बोलाचा बोले केवी उच्चार कीजे. शब्दाचा शब्दाद्वारे शब्द असा उच्चार कसा केला जातो, तो जर म्हणले त्यात काय अवघड आहे. शब्दाचा शब्दाने शब्द असा उच्चार केला जातो. मग तसंच आहे, परब्रह्माच्याद्वारे परब्रह्माचा भोग घेतला जातो. विषयच खाल्लास, झाला की नाही. शंका समाधान, अडचणच काही नाही. तेची झाली या भोग तयाचा, न घडे हा भाव जयाचा, तीही बोले केवी बोलाचा उच्चार केजे. अहो पण ज्ञानोबा आहे, एकत्वामध्ये भोग होईलच कसा हो, भोगा करता द्वैत असावा लागेल की नाही. ज्ञानोबा म्हणतात बहुतेक तुमच्या गावामध्ये असं होत असेल. तुमच्या गावामध्ये कसं होत असेल, तयांच्या नेनो गावी रवी प्रकाशी हन देवी, की योमा लागी मांडवी उभिली तीही. कदाचित तुमच्या गावात तयांच्या गावी, त्यांच्या गावामध्ये नेनो सांगता येणार नाही, कदाचित रवी प्रकाशी हन देवी, त्यांच्या गावामध्ये कदाचित सूर्य उदयाला आला की सूर्याचं प्रकाशन ते दिव्याने करत असतील. घडतं का असं, ते लोक असं म्हणते नाही उमारा, असं नाही घडणार. अहो सूर्याचं प्रकाशन करण्याकरता दिव्याची काय गरज आहे, सूर्य स्वयंप्रकाशाचा आहे. आमचं तेच म्हणणं आहे, परब्रह्म आनंद स्वरूप आहे, त्याच्या
जसं सूर्याच्या प्रकाशनासाठी दिव्याची गरज नाही, तसं परब्रह्माचा आनंद रूपाने भोग घेण्यासाठी दुसऱ्याची गरज नाही. दुसरं उदाहरण देतात की योमा लागे मांडवी उभिली ती. व्योम म्हणजे आकाश. हे आकाशाच्या सगळ्याला मंडप आहे बघा. जसं आपण आता या आश्रमात राहतो तर आपल्यावरती छत आहे, म्हणजे मंडप आहे की नाही एक प्रकारचा. तर सगळ्या ब्रह्मांडाला मंडप कोणाचा आहे? आकाशाचा. त्यांच्या गावात कदाचित आकाशालाही दुसरा मंडप दिला जात असेल. तो व्यक्ती म्हणला नाही नाही, आकाशाला कोण मंडप देणार आहे? आकाशच मंडप स्वरूप आहे. म्हणजे जसं आकाशाला मंडपाची आश्रयाची गरज नाही, तसं परब्रह्माला दुसऱ्या द्वैताची गरज नाही. व्योमा लागे मांडवी उभिली तीही. ते असं म्हणतील की द्वैत लागेल, पण द्वैतावाचून होतं की नाही? उदाहरण काय दिलं आहे? सूर्याचं. सूर्याचं प्रकाशन दिव्यावाचून होतं की नाही? आकाशाला मंडप दुसऱ्याने दिल्यावाचून मंडप नाही का? आहे. तसं परब्रह्मरूप झालं की दुजेपणा वाचून दुजे नवीन जैसे भोगी जे का. फक्त एवढंच आहे, हा जो भोग आहे ना, हा भोग व्यवहारामध्ये जसा आपण फळाचा भोग घेतो, जेवणाचा आनंद घेतो, तसा नाही. इथे परब्रह्माशी एकरूप होऊन असणं हाच त्याचा भोग आहे. म्हणजे फक्त व्यवहार आपण शब्दांनी करणार, भोग होतो भोग होतो, पण हे शब्दही तिथपर्यंत पोचत नाही. अन्वयाचं उदाहरण नाही बरं. म्हणून ज्ञानोबांनी 5व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं आहे. परिते वेगळेपणे भोगी जे, जैसे पक्षी फळ चुंबीजे, तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगी ते पण आहे. तुम्हाला असं वाटेल हे अन्वयाचं उदाहरण अर्ध्या ओळीत आहे, पण अन्वयाचं उदाहरण नाही म्हणून निषेध केला बघा. वेगळेपणे भोगीजे, त्याचा भोगण्याचा प्रकार वेगळा आहे. म्हणजे कसं काय ते तुम्हाला कळणार नाही. उदाहरण आहे का? पक्षी फळचुंबीजे, जसा पक्षी फळाचं चुंबन घेतो तसा भोग आहे का? तैसे नव्हे तेथ विसरीजे भोगी ते पण आहे. तसा भोग इथं भोगतेपणाचा विसर पडावा लागतो. आणि खरंच आहे ना, याचा थोडासा अनुभव आपल्याला येतो की नाही? गाढ झोपेमध्ये लागू देऊ नका. झोपेचा शब्द ऐकला की जागर होऊन ऐकायचं ते. नाही, काहींचा उत्तम अधिकार असतो ना, म्हणून म्हटलं झोप शब्द ऐकला की लगेच लागते. असं असू शकतं अधिकार. का नावाच्या नाची बेटी, तसं नको व्हायला. गाढ झोप लागते तेव्हा कोणता विषय आहे बरं? शब्द स्पर्श रूप रस गंध कोणताही विषय नाही, केवळ आनंद आहे. त्या आनंदाचा भोग घेतला कोणी? आपणच घेतला आहे. ते तर कोणीच नाही बघा. गाढ झोपेमध्ये अज्ञानाच्या काही वृत्ती मानलेल्या आहेत. जरी त्या वृत्ती मानल्या तरी पण आनंद हा आपलं स्वरूपाचा आहे की नाही? आणि विषयाचं आलंबन नसताना सुद्धा आनंद रूपात अनुभवता येते. याचं उदाहरण सुषुप्तीतलं आहे. काही शास्त्रकारांनी सुषुप्तीला आवृत्त आनंद म्हटलं आहे, तर काहींचं म्हणणं आहे नाही नाही. ज्ञानोबा म्हणतात जर तो स्वप्न जागराला आलात नसता तर त्या गाढ झोपेला आम्ही ब्रह्मभावच म्हणलं असतो. साचची पुढती विरा, जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून येता. ब्रह्मभावच आहे की नाही? तिथला आनंद कोणाच्याद्वारे भोगला? आपलाच आनंद आहे, आपल्यालाच प्राप्त झाला. म्हणून होऊ शकतं. फक्त एक शब्द सांगणार आहे ज्ञानोबा 51 क्रमांकाच्या ओवीमध्ये. जर ती ओवीपर्यंत आपण अनुसंधान ठेवलं तर मग शंका काही राहणार नाही. द्वैता वाचूनसुद्धा भोग होतो. एखादा असं म्हणेल की या आनंदासाठी परब्रह्मच व्हायला पाहिजे का? परब्रह्म रूपता न प्राप्त करता परब्रह्माचा आनंद नाही का घेता येणार? ज्ञानोबर म्हणतात नाही घेता येणार. ज्याला ब्रह्मस्वरूपाचा आनंद घ्यायचा असेल त्याला ब्रह्मच व्हावं लागेल. म्हणून कसं काय? वेगळा राहिला तर नाही घेता येणार. किती वेगळा राहिला? इंद्रचंद्रादी आहे की नाही, हे ब्रह्मदेव वगैरे हे सगळे परब्रह्मापासून वेगळे राहिले बघा. वेगळे राहिल्यामुळे वेगळेच पडले, त्यांना आनंद नाही प्राप्त झाला. जे योवै उदरम अंतरम कुरुते आता तस्य भयम भवती. जो थोडंसुद्धा यामध्ये भेद पाहतो ना त्याला आनंद प्राप्त नाही होत. दुजे जवळ घडे तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे वेदती बोलती वेदे. वेदामध्ये बोललं आहे तद्रूपच व्हावं लागतं तरच हा आनंद येतो. कोणत्याही बाबतीमध्ये अभ्यास जरी करायचा असेल ना तर अभ्यासाचा आनंद त्या अभ्यासाशी एकरूप झाल्याशिवाय मिळत नाही. जेवणाचा आनंदसुद्धा जेवणाशी एकरूप झाल्याशिवाय मिळत नाही बघा. आता एखादा म्हणे मी बातम्याही पाहतो आणि जेवणही करतो, दोन्हीचाही आनंद नाही होत. एका वेळेस एकच काम एक तन्मयतेनं केलं पाहिजे.
ज्याही कामात एकाग्रता तन्मय रूपात असेल त्याचा आनंद काही वेगळा असतो. तसं परब्रह्माशी दुजेपणा चालतच नाही, थोडासुद्धा चालत नाही. बरं, अभिमान चालत नाही, विकार चालत नाही, विषय चालत नाही, स्वतःचा असणारा मी ब्रह्मा हाही भाव चालत नाही. भगवान म्हणतात, इथं जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे काहीच नव्हे. तो इथं काहीच नाही. म्हणजे मी ब्रह्म झालो, मी सिद्ध झालो असं म्हणत असेल तर त्याला किंमत नाही आहे. आणि जो म्हणेल नाही मला काहीच कळालं नाही, हरिपदप्राप्ती भोळ्या भाविकांशी अभिमानियांशी गर्भवास, म्हणून द्वैत थोडंही चालत नाही. उदाहरण देतात, आगा राजन्यत्वन होता अंगी, रावो राय पण काय भोगी, का अंधार हन आलिंगी दिन कराते, आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जानवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे, म्हणून मी होणे नाही तया मीचे आहे की ही, मग भजेल हे काही बोलो किर. ज्ञानोबा म्हणतात, जो माझ्याशी एकरूप झाला नाही, परब्रह्माचं स्वरूप आहे बरं आहे. भगवान म्हणतात, जो माझ्याशी एकरूप झाला नाही त्याला माझ्या ठिकाणचा आनंद काय मिळणार आहे. उदाहरण दिलं व्यवहारातलं, राजन्यत्व म्हणजे राजेपणा. अंगामध्ये राजेपणा आलाच नाही तर त्याला राजेपणाचा भोग घेता येईल का. राजन्यत्व नव्हता अंगी, रावू म्हणजे राजा, रायकपण काय भोगी, राजेपणाचा आनंद त्याला काय भोगता येणार आहे. राजेपणाचा आनंद कोणाला भोगता येणार आहे, जो निवडून आला त्याला. बाकीच्याला काय कळणार आहे तो आनंद, ते आपले बसतील मग विरोधी पक्षामध्ये. राजन्यत्व नव्हता अंगी राहू, रायपण काय भोगी, राजेपणा प्राप्त झाल्याशिवाय राजेपणाचा आनंद नाही. तसं परब्रह्माशी एकरूप झाल्याशिवाय परब्रह्म स्वरूपाचा आनंदाने अवस्था प्राप्त व्हावी लागते. का उदाहरण देतात, अंधार हन आलिंगी दिन कराते. दिन कराला म्हणजे सूर्याला आलिंगन द्यायची, भेट घ्यायची आहे. मग सूर्याला जर भेट घ्यायची असेल तर कोण लागेल, सूर्याशी एकरूप होणारा प्रकाश लागेल. अंधार असं म्हटलं की मला आलिंगन द्यायचं आहे तर मग त्याला एकच प्रकार आहे, अंधाराला एकतर अंधार रूपाने राहता येणार नाही, अंधाराला प्रकाशामध्ये परावर्तित व्हावं लागेल. तो मला नाही 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 मी माझं सोडणार नाही, नाही सोडणार, सूर्यही आपली जागा सोडणार नाही, सूर्यरूपता प्राप्त नाही होणार. अंधार हन आलिंगी दिन कराते. सूर्याला अंधकार कधी आलिंगन देऊ शकतो का, देऊ शकेल, पण अंधकाराला आपलं अंधकार स्वरूप सोडावं लागेल. म्हणून बघा, अंधकार जर असेल सूर्याच्या समोर आला तर ज्ञानोबा म्हणतात, सामोरा झाली आरका तमची प्रकाश होई. सूर्याच्या समोर अंधकार आला तर अंधकार राहत नाही, अंधकाराचं रूपांतरच प्रकाशामध्ये होतं. जर झालं तर मग त्याला प्रकाशाचा आनंद आहे, वेगळा राहिला तर मग नाही. आणखी उदाहरण देतात, आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जानवे, रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे. लेणे म्हणजे अलंकार. आकाश जी वस्तू आकाशरूप झालीच नाही तया आकाश काय जानवे, गगनम गगनाकारम. आकाशाचं मोजमाप कुणाला कळेल, आकाशालाच कळेल. एखादी खोली आहे, त्या खोलीमध्ये अवकाश म्हणजे मोकळी जागा आहे, ते म्हणजे नाही मला आकाशाचं माप घ्यायचं आहे, कसं काय होईल, खोली पाडावी लागेल. जेव्हा हे आकाश त्या आकाशाशी एकरूप होईल तेव्हा त्याला आकाशाचं व्यापकत्व कळेल की अनंत ब्रह्मांड ज्या आकाशामध्ये राहतात इतकं व्यापक आहे आकाश. हे आता सगळ्या सध्याच्या काळात नाही का ते अवकाशयान सुटतात बघा, ते पाठीमागं चांद्रयान गेलं, आता ते आदित्य म्हणतात काहीतरी, ते सूर्यावर गेलं आहे, कितीतरी लाख किलोमीटर प्रवास करून ते जाणार आहे आणि सूर्याचा प्रकार काय शोध घेणार आहे. म्हणजे सगळे कुठं राहतात, आकाशामध्ये. आकाशात नुसतं चंद्र नाही, सूर्य नाही, अनेक प्रकारच्या ग्रहमाला आहेत. अनेक प्रकारच्या ग्रहमाला एका सूर्यमंडलात राहतात. असे अनेक सूर्यमंडल आकाशगंगेत राहतात. अशा अनेक आकाशगंगा आकाशात राहतात. किती मोठं आकाश असेल, मग ते आपलं डोकं फुटल एवढा विचार नाही करायचा, व्यापक आहे ना ते एवढं सगळं. मग आता आकाशाची एवढी खोली कोणाला कळेल, आकाश झाल्याशिवाय नाही कळणार ना, मोठा आहे की नाही. आपण विमानात गेलो तर आपल्याला कळतं की आपण किती लहान आहोत म्हणून. वरती गेल्यावर जेवढी उंची वाढेल ना तेवढं कळत असतं आपल्याला, तसं काही कळत नाही. आणि आकाश जे नव्हे
तर आकाश काय जाणवे, त्याला आकाशाची खोली किंवा व्यापकता काय जाणवणार आहे. याच उदित आणखीन एक उदाहरण देता. रत्नाच्या रूपी मिरवे गुंजाचे लेणे. गुंज पाहिलं असेल तुम्ही, ते गायनाकरता एक वनस्पती मिळते, त्याचा पाला आहे ना, वापरला की घसा चांगला होतो. आणि त्याला पण एक शेंग येते, त्याच्यामध्ये गुंज सापडतात. ते अर्धा भाग काळा असतो, अर्धा भाग लाल असतो. आणि ते कापसावर ठेवलं, लांबून पाहिलं की असं वाटतं कापसावर निखारेच पडले की काय, ठिणगी पडली का असं वाटतं लांबून. आणि ते गुंज फोडला ना, त्याच्यामध्ये डाळ निघते बघा थोडीशी. ही वेगळ्या प्रकारची असते ती. पण आता ती गुंज एखाद्या माणसाने आणली, ज्ञानोबा म्हणतात रत्नाच्या रूपी. आता रत्नाचं स्वरूप कुठं न, रत्नावर पुन्हा गुंज ठेवला, त्याचं स्वरूप कुठं जमल का. रत्न पारखी व्यक्ती असेल तर तो रत्नाला घेईल, गुंजवरही घेणार नाही. कारण का, रत्नाच्या रूपी गुंजाचे लेणे मिरवे. रत्नाच्या स्वरूपावर गुंजाचा अलंकार शोभून दिसेल का, शोभून दिसणार नाही. तसं परब्रह्माशी एकरूप झालाच नाही आणि गप्पा मारायला लागला तर शोभून दिसणार नाही. परब्रह्माशी एकरूप झाला तर जो एकरूप झाला तो सांगायला राहत नाही बघा शिल्लक. आणि जो म्हणतो मी झालोय तर अजून काही झालाच नाही. ते भात आपण टाकतो की नाही तांदूळ शिजायला, तर जोपर्यंत त्याचा आवाज येतो ना, असा बडबड बडबड आवाज येतो की नाही, तर तोपर्यंत भात शिजत नाही. आणि शिजला की आवाज येत नाही. असंच आहे, जोपर्यंत बडबड करतो तोपर्यंत झालाच नाही, आणि झाला की बोलायला शिल्लक राहत नाही. असाच प्रकार आहे. म्हणून मी होणे नाही, म्हणून जो मद्रूप झालेलाच नाही तया मीचे आहे की ही. त्या असणाऱ्या व्यक्तीला मी कुठं आहे त्याला अनुभवच येणार नाही. मीचे आहे की ही, मीच त्याला कसं काय अनुभवाला येणार, कुठे आहे त्याला. कारण जो माझ्याशी एकरूप झाला त्याला कळेल की मी कुठं आहे. कुठे आहे म्हणजे सगळीकडे मीच आहे. सर्वा गटी राम देहादे एक, भरला घनदाट हरी दिसे. सगळे सर्वांच्या हृदय देशी मी आमो काय ऐसी. जे बुद्धिस्फुरी अरणेशी ते वस्तुगामी सर्वस्यचाहम कधी सन्निविष्टो ईश्वर सर्वभूतानाम. सगळीकडे मीच तर मी आहे. पण जो मीच झाला नाही, मीचे आहे की ही, त्याला मी कुठं अनुभवाला येणार आहे. आणि जर मीच कळालो नाही तर मग भजेल तो माझं भजन करेल. हे काही बोलो की र, हे कसं तर निश्चयाने बोलावं. जो माझ्याशी एकरूप झालाच नाही तो माझं भजन काय करणार. देवाचं आपल्याला खरं भजन करायचं असेल ना, तर देवाशी आपल्याला एकरूप व्हावं लागेल. ज्ञानोबा हा विचार 15व्या अध्यायामध्ये सांगतात बघा. करीती माझी सेवा नव लावतो सांगावा, अशा एक 15व्या अध्यायातले त्या ओव्या आहे. यस्मात् क्षरमती तोह मक्षरादपि चोत्तम अतोस्मि लोके वेदेच प्रतित पुरुषोत्तम यो मामैव मस्सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति माम सर्व भावेन. भारत आलं की नाही. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे. तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. अमृताच्या सागराला पाहुणचार करायचा असेल तर अमृताचा सागरच आणावा लागेल. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे अमृताची होणी मिळणे अमृती जेवी. 15.5 मिसळावे ते 15.5ची होवावे. तेवी मी झालिया माझ्याशी एकरूप झाला तर मग संभवे भक्ती माझी. ज्ञान लक्षणात्मी भक्ती बघाई. देवाशी वेगळा राहिला आणि भक्ती करत असेल तर भेदातली भक्ती देवालाही आवडत नाही. भगवान असं म्हणतात, हा भेद असावा पण कल्पित. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. की भक्ती सुखा लागी. पुढे ओवी किती गोडे 12व्या अध्यायातली. भक्ती सुखा लागी बरं. केवळ भक्तीच्या आनंदाचा आस्वाद घेण्याकरता आपण पेची दोही भागी वाटोनिया. आपलं स्वरूप अखंड एक आहे, पण तो एका स्वरूपाची वाटणी दोघींमध्ये करतो. वाटोनिया दोन्ही भागी आपुली अंगी सेवकही बाणी. आपल्या ठिकाणी सेवकपणा धारण करतो. येरा नाम मी ठेवी. दुसऱ्या भागाला देव असं नाव ठेवतो. म्हणजे बघा किती गोड स्वरूप आहे. अखंड परमात्मा स्वरूप प्राप्त झालेला किंवा परब्रह्म स्वरूप असताना सुद्धा भक्ती सुखाकरता त्या अखंड परमात्मा स्वरूपाची 2 ठिकाणी वाटणी करतो. ही वाटणी कल्पित आहे, विचारात आहे बरं.
परब्रह्म काय असा पदार्थ नाही चाकू आणून कापायला, असं नाही. विचारात वाटणी आहे. एका ठिकाणी स्वतःला भक्त म्हणून घेतो आणि दुसऱ्या भागाला देव म्हणतो. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. अद्वैतापेक्षा सुद्धा सुंदर आहे बघा, आहे सुंदर आहे. अद्वैतामध्ये सुद्धा भोग आहे आनंद रूपतेचा आणि कल्पित द्वैतामध्ये भोग आहे भक्ती सुखाचा. मग भक्ताला कुठं आनंद आहे? सगळीकडेच. तो अद्वैतात राहिला तरी आनंदाचा आहे आणि भक्ती सुखाकरता द्वैतात आला तरी आनंदाचा आहे. जर तो प्रारब्ध प्राप्त विषय संपादन जरी करत असेल त्याच्या आनंदात कमतरता होत नाही. प्रारब्ध आहे, प्रारब्धाने जनकासारख्या महात्म्याला राज्य मिळते, प्रभू रामचंद्रासारख्यांना अयोध्येचं राज्य मिळतं आहे, भगवान श्रीकृष्ण सोन्याच्या द्वारकेत राहतात, प्रारब्ध आहे. आणि वैराग्याचं प्रारब्धातील शुकाचार्य आहेत, जगद्गुरु तुकोबाराय आहेत, वैराग्याचं प्रारब्ध आहे. पण आनंद सगळीकडे आहे. त्यांच्या खऱ्या पारमार्थिकाचं लक्षण आहे ज्याच्या आनंदात कोणताच देश, कोणताच काळ, कोणतीच परिस्थिती बिघाडच निर्माण करत नाही. तो सगळीकडे आनंदीच आनंदी आहे. आणि आनंदी राहायचं असेल तरच आळंदी, असं आहे. मनोनी मी होणे नाही तया मीच आहे केही, मग भजेल हे काही बोलो कीर. मग तो माझं भजन कसं बरं करेल? या लागी तो कर्मयोगी. काही ठिकाणी कर्मयोगी असं पाठ आहे बरं. आता हे तुम्ही ध्यानातच ठेवायचं. कर्मयोगी म्हणजे कर्मयोगाने प्रारंभ करत करत नैष्कर्म्य योगाला प्राप्त झालेला, किंवा कर्मयोगी म्हणजे क्रमाक्रमाने क्रममुक्तीला प्राप्त झालेला. दोन्ही पाठ घेतले तर काही फरक पडत नाही. फक्त आपला समन्वय आपल्या बुद्धीने लावा लागतो की कर्मयोगी म्हणजे कर्माचा प्रारंभी स्वीकार त्याने केलेला आहे आणि क्रमयोगी म्हणजे श्रीगुरूंनी उपदेश केला आहे पण तेव्हा तो काही फलीभूत झाला नाही, म्हणून बुद्ध्या विशुद्धया युक्तो असा जो क्रमयोग सांगितला त्या क्रमयोगाने तो आलेला आहे. या लागी तो कर्मयोगी मी झालेलाच आहे. मत स्वरूप होऊनच माते भोगी, माझ्या स्वरूपाचा तो भोग घेत आहे. झाला काय? मत स्वरूपाशी एकरूप. आणि भोग कोणाचा घेतो आहे? माझाच. या लागी तो कर्मयोगी मी झालाची माते भोगी. का हो? तत्स्वरूप झाल्यानंतर त्या स्वरूपाचा भोग कसा घेता येतो? उदाहरण दिलं आहे. तारुण्य का तरुणांगी ज्या परी. ज्याप्रमाणे एखादी तरुणांगी म्हणजे तरुण अंगाने संपन्न असणारी स्त्री ज्याप्रमाणे आपल्या सौंदर्याचा आनंद कोण घेते आहे? ती स्वतः घेते आहे. आरशात पाहू लागली की ती म्हणते मी किती सुंदर आहे. म्हणजे आपल्या सौंदर्याचा आनंद जसा तिला स्वतःला घेता येतो तसं परब्रह्म स्वरूपाशी एकरूप झाला की त्याचा आनंद घेता येतो. तारुण्य का तरुणांगी जिया परी, तरंग सर्वांग तोय चुंबी, प्रभा सर्वत्र विलसे बिंबी, नाना अवकाश नबी लुंठत जैसा. दुसरं उदाहरण देतात. तरुण स्त्रीचं झालं उदाहरण. दुसरं तरंग म्हणजे पाण्यावर असणारी लाट. सर्वांगी तोय चुंबी, सर्वांगाने पाण्याचं आस्वादन घेते. चुंबी म्हणजे चुंबन घेते. कारण तरंग पाण्याला सोडून वेगळा राहत नाही. तरंग असं कधी घडतं का? म्हणजे आमच्या गावात असा एक तरंग होता, तो सरोवराला सोडून आमच्या गावात आला मधुकरीला. असं होईल का कधी? अरे तरंग जर आला तर तरंग राहणार नाही. तरंगाचं अस्तित्व हे पाण्यावरच आहे. पाण्याला न सोडता ही तरंगपणाचा आनंद घेतोय ना. पाणी रूप होऊन तरंग सर्वांगी तोय चुंबी, सर्वांगाने तो तरंग पाण्याचं आस्वादन घेतोय. म्हणजे काय? पाणी रूप होणं हेच त्या तरंगाचं काय आहे? आनंद घेणं आहे. प्रभा सर्वत्र विलसे बिंबी. प्रभा म्हणजे प्रकाश, सूर्याचा असणारा प्रकाश सर्वत्र सर्व ठिकाणी. बिंबी विलसे, सूर्याच्या बिंबावर विलसे शोभून दिसतो आहे. का तोही किरण असं म्हणतो सूर्याला संध्याकाळी आता तुम्ही जा, उद्या आपण भेटू, मी थोडं कीर्तन ऐकतो आणि जेवायला थांबतो. असं होईल का कधी? नाही. तो असणारा प्रकाश सूर्याला न सोडताही सूर्याच्याच ठिकाणी एकरूप होऊन शोभून दिसतोय. तरंग पाण्याशी वेगळा न होता सर्वांगाने पाण्याचा आनंद घेतो. प्रभा सर्व ठिकाणी प्रकाशाशी प्रकाशाला न सोडता वेगळी न राहता प्रकाश सूर्यावर शोभून दिसते. तिसरं उदाहरण नाना अवकाश नबी लुंठत जैसा. अवकाश म्हणजे पोकळीवर,
इथे अवकाश आहे की नाही? आहे ना. रिकामी जागा म्हणजे काय आहे? अवकाश म्हणजेच आकाश आहे. आकाश अवकाश नभ सगळ्याचा अर्थ एकच आहे. पोकळी सगळीकडे बरं. शरीरात सुद्धा काय आहे? आपल्या आतमध्ये पोकळी आहे ना, म्हणून तर आपण श्वास घेतला की श्वास आतमध्ये जातो. जेवण घेतलं की जेवण आतमध्ये जातं. किंबहुना रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा अवकाश आहे, म्हणून तर रक्त पुढे सरकतं. जाण्याकरता रिकामी जागा लागते की नाही? म्हणून पाणी जात असेल शरीरामध्ये या भागातून त्या भागात, रक्त जात असेल तर काय आहे? अवकाश आहे. म्हणजे महामार्ग मोकळा आहे. म्हणून ते सगळं असावं. नाहीतर जर रस्ते अरुंद झाले तर हृदयघात होण्याची शक्यता असते. म्हणून रक्तवाहिनीचे मार्ग व्यवस्थित असावे, अरुंद मार्ग होऊ नये, आणि त्या कोलेस्टेरॉल वाढू नये असा त्याचा अर्थ आहे. असो, अवकाश आहे की नाही सगळीकडे. मग तो अवकाश काय करतो? कुठं लोळतो? पोकळी म्हणजे रिकामी जागा. नभी लुंठत जैसा. रिकामी असणारी पोकळी आकाशाच्याच अंगावर ज्याप्रमाणे लुंठत लोळते आहे. म्हणजेच काय? ती पोकळी आकाशाशी वेगळी न होता सुद्धा आकाशाच्याच ठिकाणी व्यवहार करते आहे. तैसा त्याप्रमाणे बघा, रूप होनी माझे माते क्रियाविन तो भजे. चांगला आहे का बरं? कर्म क्रियाच आहे. आणि पुढे सांगू, भक्ती उपासना सुद्धा मानसिक क्रिया आहे. आणि त्या क्रिये वाचून तो परमात्म्याची भक्ती करतो. याचा अर्थ ही ज्ञान लक्षणात्मिका भक्ती आहे. म्हणजे भक्तीचे 2-3 प्रकार होतील. आता परमात्म्याची असणारी क्रिया करणं, एखादी मंदिर स्वच्छ वगैरे करणं, ही कर्माची क्रिया आहे. परमात्म्याचं मनाने ध्यान करणं मानसिक क्रियाच आहे की नाही? आणि त्या क्रियेचा परित्याग करून परमात्म स्वरूपाचं ज्ञान करून घेतला, परमात्म स्वरूपाशी एकरूप झाला, तर क्रिये वाचून केलेली भक्ती आहे. म्हणून अद्वैतसुद्धा भक्तीच आहे. फक्त एवढंच आहे की भक्तीचा व्यवहार दिसत नाही, पण भक्ती झाल्याशिवाय राहत नाही. भक्ती म्हणजे काय? प्रेमच ना. आणि प्रेम कुठं केलं जातं? जे आनंद स्वरूप असतं तिथंच प्रेम केलं जातं. इयमात्मा परानंद हा परप्रेमास्पदम यतः. हा आत्मा आनंद स्वरूप आहे का? ज्या अर्थी तो आपल्या प्रेमाचा विषय आहे. प्रेम म्हणजेच भक्ती. भक्ती कुठं केली जाते? आनंद स्वरूपाच्या ठिकाणी, असं त्याचा अर्थ. तैसा रूप होणी माझे माते क्रियाविन तो भजे. मला क्रिये वाचून तो माझं भजन करतो. कसं? घनाकार का सहजे सोन याते जेवी. ज्याप्रमाणे दुसरा पाठ आहे का काही? अलंकार पाठ आहे. दोन्हीचा अर्थ लागतो बरं. अलंकार ज्याप्रमाणे, अलंकारात काय असतं? सोनंच असतं का? अलंकार सोन्यापेक्षा वेगळा असतो. जरी लेणे होणे गडे तरी तयाचे सोने पण न मोडे. एर अलंकार हे वरचिलीकडे लेत याचे भावे. अलंकाराला जो परिधान करतो तो अलंकार म्हणतो, नाहीतर सोनं सोनं रूपानेच आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अलंकार सहज आपल्या सोनेपणाचा आस्वाद घेतो. किंवा घनाकार शब्द घेतला ना, तर घन म्हणजे काय? घनीभूत असणारं सोनं, सोन्याची लगड. म्हणजे अलंकार तयार नाही झाला, पण त्याही अवस्थेमध्ये सोनं काय करतं? आपल्या सोनेपणा रूपाने राहतं. हाच त्याचा आनंद आहे. ते त्याचं भजन करतच आहे सहज. तैसा रूप होणी माझे, तो मत स्वरूप होऊन माते क्रियाविन भजे. माझी क्रिये वाचून तो भक्ती करतो, माझी सेवा करतोय. बघा बरं, क्रिया दिसत नाही याला सहज भक्ती म्हणतात, सहज स्थिती म्हणतात, सहज भक्ती म्हणतात. ही भक्ती क्रिये वाचून केली जाणारी भक्ती आहे. असा म्हणून तर पुढे ओव्या येणार आहे बरं. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपे ध्वजा समाधी माझी. एवं तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामच गमन चाले तेची. सगळीकडे परमात्म स्वरूपालाच पाहणारा, परमात्म स्वरूप व्यापक आहे, त्याच्याशी एकरूप झालेला काही जरी करत असेल तर त्याला त्या सगळ्यामध्ये परमात्मा दर्शनच होतं की नाही. बोलला तरी स्तुतीच आहे. बघा, पाहिलं त्याने एखाद्या पदार्थाला भगवत दर्शन आहे. तो चालला, प्रदक्षिणा नाही केली त्याने, पण नुसता चालला तरी यात्रा आहे. याचा अर्थ प्रदक्षिणा करू नये असा आहे. हे ते महात्म्याचं स्वरूप आहे. तो करी ते तुली पूजा. त्याने स्वयंपाक जरी केला तर देवाची पूजा आहे. त्याने मनात कल्पना केली तर भगवंताचा जप आहे. आणि तो झोपला तरी त्याची समाधी आहे. निजे तेची कपे ध्वजा समाधी माझी, याला सहज भक्ती असं म्हणतात.
पराभक्ती असं म्हणतात, ज्ञान लक्षणात्मिका भक्ती असं म्हणतात, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती असं म्हणतात, याला ज्ञानी स्वसंविती म्हणतात, शैव शक्ती म्हणतात, आणि परमात्मा परम भक्ती म्हणतात. म्हणून भांडणं करण्याचं काही कारण नाही. समजून घेतलं, समन्वय लागला की आपलं समाधान राहिलं पाहिजे. कोणतेही साधन करा, फक्त आनंद समाधान बिघडता कामा नाही. नाहीतर बऱ्याच लोकांचं हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ, भांडणातच दिवस निघून जातो. दुसराही दिवस भांडणापासून सुरुवात. तुम्हाला काल तसं काय म्हणला, अरे भांडणात तिकडे दिवस घालवायचा असतो का? कलह नाही बघा, समन्वय महत्त्वाचा आहे. तैसा रूप होणी माझे माते क्रिया विनतो भजे, अलंकार का सहजे किंवा घनाकार का सहजे, सोन याते जेवी. दुसरं उदाहरण देतात. काय ज्ञानोबांची दया असेल, दृष्टांताची एवढी योजना आहे आपल्यासाठी की कोणता तरी दृष्टांत घ्या, आपल्या बुद्धीवर आरूढ करा आणि स्वरूपाला प्राप्त व्हा. का चंदनाती दृची दैसी, चंदनी भजे आपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिकाते, तैसी क्रिया किरण साहे. ही सगळ्यात महत्त्वाची ओवी. तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. चंदनाची धृती जैसी, धृती म्हणजे सुगंध, चंदनाचा सुगंध, चंदनाची आपोआप सेवा करतो का? सुगंध हा चंदन स्वरूप होऊनच राहतो. ही त्याची आपोआप केली जाणारी भक्ती. थोडक्यामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन राहणं, स्वतःला वेगळं न समजणं, ही सर्वोत्कृष्ट भक्ती आहे, असा त्याचा अर्थ. का अकृत्रिम शशी चंद्रिकाते, अकृत्रिम म्हणजे साहजिकच, चंद्राच्या ठिकाणी असणारा प्रकाश त्याला चंद्रिका म्हणतात. पण तो प्रकाश, शशी म्हणजे चंद्राचं, सहज भक्ती करतो ना कसा? एकरूप होऊन राहून. हे झाले उदाहरण. तैसी क्रिया किरणस आहे. बघा बरं, सोन्याचा अलंकार, सोन्याची सहज भक्ती करतो, क्रिया नाही करत. चंदनाचा सुगंध, चंदनाची सहज भक्ती करतो, क्रिया नाही करत. चंद्राचा प्रकाश, चंद्राशी एकरूप होऊन राहतो, क्रिया नाही करत, पण मात्र सेवन करतो आहे. तैसी त्याप्रमाणे क्रिया किरणस आहे. बाह्य क्रिया किंवा मानसिक क्रिया या अद्वैत भक्तीमध्ये सहन होत नाही. क्रिया किरणस आहे, पण तरीसुद्धा अद्वैती भक्ती आहे. अद्वैतामध्ये मात्र भक्तीचा व्यवहार आहे. बरं, ज्ञानोबा हे आम्हाला नाही लक्षात येत. ज्ञानोबा म्हणतात हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायसे. हा अनुभव घेण्याचा प्रकार आहे. शब्द कसा आहे? अनुभवाची चकार आहे. ही गोष्ट अनुभवानेच कळण्यासारख्या योग्यतेची आहे, बोलायचे नव्हे. हे शब्दाने कितीही सांगितलं तरी पण नाही का, ही अवाच्य स्थिती आहे. आणि जी स्वरूपस्थिती अवाच्य आहे, ठावो न पवता जयाचा मनीसी मुरडली वाचा. शब्द जिथून माघारी फिरतात, ते शब्दात कसं काय सांगता येईल बरं? पण ज्ञानोबांचे शब्द असे आहे की ते शब्द तिथपर्यंत घेऊन जातात आणि स्वरूप दिसलं की आपल्याला स्वरूपामध्ये प्रविष्ट करतात, शब्द मागेच राहतात. आहाच बोलाचे वालिप फेडीजे आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, मग सुखेसी सुरवाळीजे सुखाचे माझी. हे शब्दाने कळत नाही. गुरुरे डॉक्टर बाबासाहेब महाराजांचं वाक्य सांगत असतात, परमात्म स्वरूप शब्दाने कळत नाही, पण शब्द वाचूनही कळत नाही. शब्दाने कळेलच असं नाही, पण शब्दा वाचून कळतच नाही. शब्द हा बहुसार, उपकाराची राशी, आम्हा घरी धन. हो, म्हणून तर तुका म्हणे पहा शब्दच हा दे, म्हणून तर ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. शब्दांची सेवा केली पाहिजे. इतकी सेवा करावी, इतकी सेवा करावी, शब्दालाच असं वाटावं की याला अशब्द स्वरूपाची प्राप्ती करून द्यावी, म्हणजे हा आपल्याला त्रास देणार नाही. तैसे क्रिया किरणस आहे, तरी अद्वैती म्हणून फार अध्ययन करावं. बघा, विद्यार्थ्यांनी क्षणही वाया घालू नये. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मित्र असावा, अभ्यास किंवा विवेक वैराग्य समाधी षटक हे आपले मित्र असावे. हे बाकीचे मित्र काही कामाचे नाही. ते सोशल मीडियावर सकाळी शुभ सकाळ पाठवतात, रात्री जेव्हा त्यांना झोपेल तेव्हा गुड नाईट पाठवतात, बाकी काय आहे? आणि तेही त्यांचे मेसेज स्वतःचे नसतात, कॉपी पेस्ट असतात. 2-3 फुलं कमी जास्त लावायचे, एवढाच फक्त अर्थ आहे, बाकी काही नाही. ते मित्र काय कामाचे आहे? हित करता तो खरा मित्र असतो. शब्द हा बहुसार, शब्द परमात्मा स्वरूपामध्ये घेऊन जाणार आहे. वेळ वायाच घालू नये. जेवढं करता येईल तेवढी ज्ञानोबांची सेवा करत राहावी. शब्दाची सेवा आहे. तैसे क्रिया किरणस आहे, तरी अद्वैती भक्ती आहे. ज्ञानोबा म्हणतात हे अनुभवाची जोगे. हे मात्र कसं आहे?
खरी भक्ती अनुभव स्वरूप आहे. बरं, नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये म्हटलं आहे, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम आणि सगळ्या शेवटी अनुभवरूपम अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. प्रेम शब्दाने सांगता येत नाही. प्रेम म्हणजेच भक्ती, भक्ती म्हणजेच परमात्मा स्वरूप. प्रेम नाही सांगता दाविता बोलता अनुभव चित्ता चित्त जाणे. हा चित्ताला प्राप्त होणारा अनुभव अनुभवण्यासारखाच आहे. हे अनुभवाचे जोगे. ही जी काही ज्ञानलक्षणात्मिका भक्ती आहे ना, ही गोष्ट अनुभवण्यासारखीच आहे, म्हणून नव्हे बोलायचे. डॉक्टर बाबा ही ओवी म्हणताना अशी म्हणतात. बरं, आता आपण वाचली तर आपण पारायणामध्ये कशी वाचू? तैसी क्रिया किरणस आहे तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायचे. इथं थांबू आपण, आहे की नाही? डॉक्टर बाबा तिथं नाही थांबत, डॉक्टर बाबा इथंच थांबतात. तैसी क्रिया किरणस आहे तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. पण इथं स्वल्पविराम दिला की अर्थ पुढचा लागतो. आणि बहुतेक त्यांनी प्रकाशित केली जी काही ज्ञानेश्वरी की नाही, तिथं अनुभवाची जोगे इथं स्वल्पविराम असेल बघा, नक्कीच असेल, आहे ना? हां, तैसी क्रिया आणि ज्ञानेश्वरीमध्ये स्वल्पविराम वगैरे वापरले ना, अर्थ लागतो बघा. फक्त पारायण करताना ओवी अशीच वाचायची, नवीन ज्ञानेश्वरी नाही काढायची, अशीच वाचायची. पण फक्त अर्थ करण्याकरता जिथं स्वल्पविराम वगैरे आहे ना, ते वापरले पाहिजे, अर्थ लागतो बघा. तैसी क्रिया किरणस आहे तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. म्हणजे अनुभवण्याच्या योग्यतेचीच आहे, बोलण्यासारखे नाही. आणि अशा अद्वैत भक्तीला जो प्राप्त झाला, जिथं क्रिया नाही पण भक्ती आहे, त्या भक्तीमध्ये तो महात्मा बोलू लागला तर देवाची स्तुती आहे, पाहू लागला तर देवाचं दर्शन आहे, बुद्धीने जाणू लागला तरी भगवंतांचं ज्ञान आहे, चालू लागला तर भगवंताची यात्रा आहे, काही करू लागला तर देवाची पूजाच आहे, मनात कल्पना केली तर जप आहे, आणि झोपला तर समाधी आहे. असा प्रकार आपल्याला पाहायचा आहे. आणि तो प्रकार आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान